नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना भेटणार आहेत 3000 रुपये मिळणार आहेत। तर लवकरच हा फॉर्म भरून घ्या। फॉर्म कसा भरायचा यामध्ये मी दाखवणार आहे आणि फॉर्म कुठे सबमिट करायचा याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे आणि यासाठी अटी शर्ती काय आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। कुठल्या ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये कुठल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा योजनेचा लाभ भेटणार आहे हे सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। कधी आलेला GR आहे बघा, 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा GR आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहूया कुठल्या अटी शर्ती आहेत आणि यामध्ये कशा पद्धतीची माहिती दिलेली आहे, काय उद्दिष्ट आहे आपण पाहूया। बघा, योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे ध्येय किंवा उद्दिष्ट काय आहेत आपण इथे पाहूया। बघा, राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळी एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणार आहेत। बघा, अशा पद्धतीचा हा ध्येय उद्दिष्ट होते या योजनेचे। बघा, स्वरूप काय आहे आपण पाहूया। योजनेचे स्वरूप काय आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता हे योजना राबवण्यात आलेली आहे। बघा, त्यांना कोणते गोष्टी लागणार आहेत, कोणत्या साधने लागणार आहेत, कोणकोणचे साधने लागणार आहेत त्याकरिता योजना किंवा योजना देण्यात आलेली आहे। बघा, चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमांडो खुर्ची, निबेस, लंबर बेल्ट, सायकल, कॉलर अशा पद्धतीचे हे योजनेचे स्वरूप किंवा उपकरणे आहेत। बघा, तसेच केंद्र शासनाने कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाद्वारे करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। बघा, अशा पद्धतीने इथे सांगितण्यात आलेले आहे। आणि निधी वितरण बघा, राज्य शासनामार्फत 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि थेट लाभार्थी वितरण DBT प्रणालीद्वारे 3000 रुपये मर्यादित निधी वितरित करण्यात येणार आहे। बघा, अशा पद्धतीने निधी वितरित सहाय्य देण्यात येणार आहे। योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे इथं मी थोडक्यात माहिती देते। ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक व विशेष आर्थिक सहाय्यक अनुदान थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, मंत्रालय, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग योजनेच्या अंमलबजावणीद्वारे देखरेख व नियंत्रित करण्यात येणार आहे। बघा, अशा पद्धतीची ही योजनेची अंमलबजावणी होती। बघा, या योजनेसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपण ते सुद्धा पाहूया। योजनेसाठी बघा, फॉर्म भरण्यासाठी कुठले कागदपत्रे लागणार आहेत। आधार कार्ड असणे गरजेचे किंवा मतदान कार्ड असणे गरजेचे, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स असणे गरजेचे आहे, पासपोर्ट आकाराच्या 2 फोटो लागणार आहे, तुम्हाला स्वयं घोषणापत्र लागणार आहे आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहेत। अशा पद्धतीचे तुम्हाला इथे कागदपत्रे लागणार आहेत। बघा, आता मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि फॉर्म तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायचे आहे। तुमच्या जिल्ह्याअंतर्गत किंवा तालुक्याअंतर्गत समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणखी सुरू झालेला नाही, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सुरू झालेला आहे। तिथे तुम्ही जाऊन सबमिट करू शकता। तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुमच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। बघा, हा फॉर्म आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना। इथे बघा, तुम्हाला फोटो चिटकवायचे आहेत, 5 फोटो चिटकवायचा आहे आणि त्यामध्येच बघूया आपण
इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे, अर्जदाराचा कायमचा पत्ता, तुमचा ॲड्रेस इथे लिहायचा, ध्वनी क्रमांक किंवा मोबाईल नंबर इथं लिहायचा आहे तुम्हाला, इथे जन्मदिनांक लिहायचा, अर्जदाराचा आधार क्रमांक इथे तुम्हाला लिहायचा आहे, अर्जदार लिंग लिहायचं आहे, स्त्री आहेत पुरुष आहेत इथे लिहायचं आहे, आणि इथं पोटजात लिहायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या जातीमध्ये येता, अर्जदाराचे यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, तुमचे उत्पन्न इथे लिहायचं आहे, शिधापत्रिका किंवा BPL पत्रिका, तुमचे जे राशन कार्ड आहे BPL आहे किंवा शिधापत्रिका तुमचे इथं ह्याच्यामध्ये माहिती लिहायचं आहे, अर्जदाराचे बँकेचे नाव कुठले आहे तुमच्या इथे लिहायचं आहे, आणि बघा संपूर्ण बँकेचा संपूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे, शाखा कोणची आहे तुमची इथे लिहायचं आहे, खाते क्रमांक इथे लिहायचा आहे, आणि IFSC कोड इथे सुद्धा इथे घालायचं आहे। बघा अशा प्रकारचा हा फॉर्म होता, आणि अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे कोणचे आहेत बघा इथे तुम्हाला दाखवलेले आहे, सांगितलेले आहे, आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीय बँक पासबुक झेरॉक्स, 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न, आणि स्वयंकक्ष योजना लाभ मागील 3 वर्षात घेतला नाही त्यासाठीचा तुम्हाला इथे अर्ज लावायचा आहे, आणि शिधापत्रिका म्हणजे BPL तुमचं राशन कार्ड इथे तुम्हाला लावायचं आहे, वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र सुद्धा इथे लावणे गरजेचं आहे, आणि जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र इथं लावणे तुम्हाला गरजेचं आहे, BPL राशन कार्ड। अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, अशा प्रकारचे कागदपत्रे सुद्धा इथे जोडायचे आहेत। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा, आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।